या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण खूपच कमी आहे. मंगळवेढा तालुक्यामध्ये सुद्धा पावसाचं अतिशय पाऊस कमी आहे. मंगळवेढा तालुक्यातील तेल भागामध्ये जे काही बोराळे, नंदूर, डोणस ही जी काही गावं आहेत तेल भागातील या भागामध्ये पावसानं उघड केलेलं आहे, म्हणजे पाऊस अजिबात आलेला नाही. त्यामुळं आम्ही अधिकाऱ्यांना विनंती केली होती की जी काही कॅनलचं पाणी सध्या सुरू आहे, आज उजनी धरण पूर्णपणे भरलेलं आहे. उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये जवळजवळ 40,000 क्युसेसनं पाणी सुरू आहे आणि कॅनलच्या माध्यमातून 800 क्युसेसच्या माध्यमातून पाणी या ठिकाणी कॅनलच्या माध्यमातून सुरू आहे. परंतु तेल भागामध्ये जे काही गावं आहेत त्या गावातील पाझर तलावामध्ये थेंबभर सुद्धा पाणी नाही. एकीकडे पावसाने पाठ फिरवले आणि इकडे प्रशासन या ठिकाणी लक्ष द्यायला तयार नाही. आणि आम्ही 2-3 वेळा या ठिकाणी प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे, परंतु प्रशासनाने या अगोदर कुठलंही दखल घेतलेलं नाही. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं. कुठं? पंढरपूरचं जे काही कार्यकारी अभियंत्यांचं जे काही ऑफिस आहे उजनीचं, त्या उजनी ऑफिसमध्ये या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं. आणि ठिय्या आंदोलन केल्यानंतर अधिकाऱ्यांनी आम्हाला या ठिकाणी लेखी उत्तर दिलेलं आहे की येत्या 8 दिवसामध्ये जे काही पाझर तलाव असतील ते पाझर तलाव या ठिकाणी भरून देण्यात येतील. 1 तारखेपर्यंत त्यांनी अल्टिमेटम दिलेलं आहे. आणि जर 1 तारखेपर्यंत जर पाणी नाही भरलं, 1 तारखेनंतर जर पाणी नाही दिलं तर या ठिकाणी अधिकाऱ्यांना आंघोळ घालून यापेक्षा सुद्धा तीव्र स्वरूपाचं या ठिकाणी आंदोलन करू असा या ठिकाणी इशारा देतो. कोणकोणती गावं येतात तेल भागात? तेल भागामध्ये साहेब बोराळे, नंदूर, डोणस, तळसंगी, मरवडे, कागस्ट, कात्राळ ही जी काही तेलची गावं आहेत या गावामध्ये पाणी साहेब अजिबात येत नाही. आणि जे काही पाणी वितरित या ठिकाणी 800 क्युसेसने केलं जातं तर त्या तेल भागामध्ये जवळजवळ 80 ते 85च्या वरती या ठिकाणी पाणी येत नाही. आम्ही साहेबांना विनंती केली की एवढा वरून पाण्याचा लोंढ आहे तरीसुद्धा या ठिकाणी पाणी येत नाही. आणि या अगोदर 120-130 पाणी येत होतं, परंतु आता सध्या 80-85 येते. जी काय पाणी येतं ते पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही, शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पोहोचत नाही. अधिकाऱ्यांच्या खिशामध्ये या ठिकाणी पाणी पोहोचतंय, परंतु शेतकऱ्यांच्या शेतामध्ये या ठिकाणी पोहोचत नाही. आणि आम्ही आता शिंदे सरकारमध्ये आहे. सरकारमध्ये असताना सुद्धा या ठिकाणी जर शेतकऱ्यांकडे जर दुर्लक्ष करत असाल, लाडक्या बहिणींकडे जर दुर्लक्ष करत असाल तर आम्ही हे सहन करणार नाही. कारण शेतकरी आमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि तेवढंच लाडकी बहीण सुद्धा एवढीच महत्त्वाचं आहे. कारण लाडकी बहीण आमची जी काही जनावरं आमची पाळते त्या जनावराला या ठिकाणी पाणी मिळालं पाहिजे, शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी मिळालं पाहिजे. जर ही पाणी देत नसताल तर यांना आमच्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी धडा शिकवू असा या ठिकाणी इशारा देतो.